गोकुळ झिरवाळ नाशिकमधील पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाले। जयंत पाटलांच्या स्वागताचे गोकुळ झिरवाळ यांनी बॅनर लावलेले आहेत। जयंत पाटलांच्या स्वागत मिरवणुकीत खासदार भास्कर भगरेंसोबत गोकुळ झिरवाळ हे उपस्थित आहेत। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून गोकुळ झिरवाळ हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। काय सांगाल आपण जयंत पाटील यांच्या आणि शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाला आहात। नक्कीच आपण जर बघितलं तर मागच्या वेळेला तुम्ही ज्यावेळेस जयंत पाटलांना भेटले त्यावेळेस आपले वडील नरहरी झिरवाळ हे म्हणाले होते की मीच त्यांच्या स्वागताला पाठवलं होतं, असं त्यांनी नंतर खुलासा केला होता। त्याच्यावर बोलणं उचित नाहीये, त्यांनी पाठवलं किंवा नाही पाठवलं, पण या यात्रेत सहभागी होण्याचा माझा पूर्ण निर्णय होता आणि त्या पद्धतीने मी आलो। आपण जयंत पाटलांच्या स्वागताचे बॅनर देखील लावलेले आहात, त्यामुळे आपण दिंडोरीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात का? इच्छुक तर आहे, परंतु या पक्षात खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत। ज्याला तिकीट मिळेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं काम करण्यासंदर्भात आम्ही काम करू। धन्यवाद, थँक्यू। खरं तर बघितलं मागच्या वेळेला नरहरी झिरवाळ म्हणाले होते की माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, आपण आता या कुटुंब म्हणून नाही बाहेर जाणार, पण राजकीय दृष्ट्या आपण बाहेर जाणार की त्यांच्या शब्दाच्या? राजकीय दृष्ट्या आपण त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार का? नाही नाही नाही, अजिबात नाही। खरं राजकीय दृष्ट्या या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते श्रीरामजी सेटे साहेब या ठिकाणी जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी सोबत राहून किंवा त्यांच्याबरोबर राहून काम करण्याची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही राहू। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।